वसईत पुन्हा एकदा एका फॉरेस्ट ऑफिसरला लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। या फॉरेस्ट ऑफिसरचं नाव संदीप चौरे असं आहे आणि 20 लाख रुपयांची मागणी यांनी केली होती आणि 10 लाख रुपयांची लाच मागताना रंगेहात याला अटक करण्यात आलेली। याच्यासोबत एक खाजगी इसम देखील आहे आणि यापूर्वी देखील वसईमध्ये अशाच प्रकारे एका फॉरेस्ट ऑफिसरला लाच घेताना अटक केली होती। संदीप तुकाराम चौरे हा 38 वर्षाचा आहे आणि हा वन परिक्षेत्र अधिकारी मांडवी या ठिकाणी कार्यरत होता आणि त्याच्यासोबत चंद्रकांत पाटील हा खाजगी इसम आहे, त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। यामधील तक्रारदार आहे याचं ससू नवघर हद्दीत विस्तारित ससूपाडा गावठाण या ठिकाणी सर्वे नंबर 371 मध्ये 7 गुंठे स्वतःची जागा आहे आणि वन विभाग क्षेत्रात ही जागा येत होती आणि ती सन 2007 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभाग बोरवली पश्चिम यांनी ताब्यात घेतली होती, सील देखील केली होती आणि ही जागा पुन्हा मिळण्यासाठी एक आहे की ह्या फॉरेस्ट ऑफिसरचा अहवाल महत्त्वाचा असतो। हा अहवाल त्याने व्यवस्थित दिला तर त्याला त्याची जागा पुन्हा मिळणार होती। हा अहवाल व्यवस्थित देण्यासाठी त्याने 20 लाखांची लाच मागितली होती। यातला पहिला हप्ता 10 लाखांचा देण्याचं ठरलं होतं आणि वसई पूर्वेला एका थिएटरजवळ याला बोलवण्यात आलं होतं। तक्रारदाराने वैतागून जे आहे की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली, यांनी सापळा रचून आज 10 लाख रुपये घेताना रंगेहात अटक केलेली आहे। तर दुसरीकडे याआधी देखील रेंज ऑफिस परिसरामध्ये अशाच प्रकारे 2 वर्षापूर्वी एक फॉरेस्ट ऑफिसरला लाच घेताना अटक केली होती। त्यामुळे 20 लाख रुपये जर एखादा फॉरेस्ट ऑफिसर मागत असेल तर भ्रष्टाचाराची पायामुळं कुठपर्यंत मुळलेली आहे आपण पाहू शकतात। एकीकडे आपण सरकारी कार्यालयामध्ये गेला का बोर्ड पाहायला मिळतो की लाच देणे घेणे गुन्हा आहे, परंतु असं असताना देखील सरकारी कर्मचारीच लाच मागत असतात, तर नेमकं म्हणायचं तरी काय हा सवाल उपस्थित झालेला आहे। वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर वनजमिनी आहेत, या वनजमिनीवर अतिक्रमणं झालेली आहेत, या वनजमिनी कोणी गिळंकृत केलेल्या आहेत। फॉरेस्ट ऑफिसरचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसतं आणि त्यामुळे अशा प्रकारचे घटना ह्या घडत असतात। 20 लाख रुपयांची लाच घेणं म्हणजे फार मोठा फॉरेस्ट ऑफिसरच्या कारकिर्दीत एवढी मोठी लाच मागणारा हा कदाचित पहिला ऑफिसर असेल। याआधी देखील अनेक ऑफिसरनी पैसे स्वीकारले देखील असतील, परंतु म्हणतात ना सापडला तो चोर, कदाचित ह्या फॉरेस्ट ऑफिसरनी तक्रार केली आणि हा जाळ्यात अडकला म्हणून हा सापडला। त्यामुळे नागरिकांना तुम्ही देखील लाच देताना 10 वेळा विचार करा, कारण तुम्ही आम्ही कुणाला तरी लाच देतो त्यामुळे हे अधिकारी हे निर्भीड बनतात आणि अशा प्रकारची लाच घेतात। HP लाईव्हसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई।